नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. दुष्काळाने घाबरू नका, शिवसेना तुमच्या सदैव पाठीशी, आदित्य ठाकरे यांची ग्वाही. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन पासून कोर्टी बायपास पर्यंत दुभाजकासह 4 पदरी रस्त्याच्या कामाला येत्या 4 दिवसात सुरुवात. आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. चहावाला पंतप्रधान होतो तर दगडफोड्याही खासदार होईल, दगडूशेठ घोडके यांचा ठाम विश्वास. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे टेंभूच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू. आणि पंढरपूर चंद्रभागेच्या वाळवंटात लवकरच 100 चेंजिंग रूमची होणार व्यवस्था. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक निर्मला भाविकर यांच्या प्रयत्नाला यश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शिवसेनेचे नाव घ्या. तुमच्या सेवेसाठी शिवसेना सज्ज असल्याचं सांगत मी इथं तुमची मते मागायला आलेलो नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मतदान कोठेही करा असे सांगत सामाजिक बांधिलकी म्हणून खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहीन असा आत्मविश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे सारोळे येथील वाटप करण्यात आले. दरम्यान पोखरापूर येथील तळ्यावरही जाऊन आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी पोखरापूर येथून भेट देऊन पाणी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या पाणी उशाला आणि कोरड घशाला अशा परिस्थितीत 96 सालापासून पाण्याच्या मागणीसाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करत असून तातडीने मार्गी न लावल्यास पंचक्रोशीतील शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की मतदान तुम्ही कोणालाही करा, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याच्याशी काही संबंध नाही. तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेनेचे, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 45 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून घरामध्ये मैतास कोंडून घराला कुलूप लावून आरोपी महादेव श्रीमंत गायकवाड राहणार मरवडे याने पलायन केल्याची घटना डोणस तालुका मंगळवेढा येथे घडली होती. या प्रकरणी पतीविरुद्ध मंगळवेढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. मयत सकुबाई महादेव गायकवाड वय वर्ष 45 व आरोपी महादेव श्रीमंत गायकवाड राहणार मरवडे हे नात्यानं पती पत्नी आहेत. दिनांक 11 रोजी रात्री 8:30च्या दरम्यान डोणज येथे वस्तीवर पती तथा आरोपी महादेव गायकवाड यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाकडी दांडक्याने व धारदार हत्याराने मैताच्या गालावर, कपाळावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी करून मफलरने गळा आवळून तिचा खून केला व घटनेनंतर आरोपीने राहत्या घरास बाहेरून कुलूप लावून पळ काढला. ही घटना फिर्यादी बाळू मारुती चव्हाण राहणार बावची यांना समजतात त्यांनी घटनास्थळी पोलिसांसह भेट दिली. यावेळी उपस्थित लोकांनी घराचा बंद दरवाजा ढकलून घरामध्ये प्रवेश केला असता मयत सकुबाई ही रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसली. डाव्या गालावर, डोक्यालगत, उजव्या डोळ्याच्या कपाळालगत गंभीर जखमा झाल्याचे दिसून येत होतं. नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून डॉक्टरांमार्फत तपासणी केली असता ती मयत झाल्याचं घोषित केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. बुधवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. हायब्रिड आयएनटी योजनेमधून 155 कोटी रुपये दिगंची ते पंढरपूर या राज्यमार्गावरील काम सुरू होते. परंतु या रस्त्याचे काम 2 पदरी करण्यामध्ये मंजूर होते. परंतु तालुका पोलीस स्टेशन ते कोर्टी बायपास पर्यंत 1300 मीटर लांबीच्या दुभाजकासह 4 पदरी रस्ता करण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर येथे आले असता त्यांच्याकडे वरील रस्ता 4 पदरी होण्याबाबत मागणी केली होती. कारण या रस्त्यावर विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, हेलिपॅड, हॉस्पिटल असल्यामुळे हा रस्ता दुभाजकासह 4 पदरी करण्याची गरज असल्याने आमदार प्रशांत परिचारक यांनी हा रस्ता दुभाजकासह 4 पदरी करण्याची मागणी केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी
दुभाजकासह 4 पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचा आदेश दिलेले होते। 2 पदरी रस्त्याचे काम सुरू होते, परंतु हा रस्ता दुभाजकासह 4 पदरी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी गेला, कारण या दुभाजकासह 4 पदरी करण्यासाठी अंदाजे रुपये 4 ते 5 कोटी खर्च होणार असल्याने या सर्व रस्त्याची डिझाईन बदलावी लागणार होती। त्यामुळे या रस्त्याचं काम बंद होतं, त्यामुळे तेथे नागरिकांची गैरसोय झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हा रस्ता होणं पण गरजेचं होतं। शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार प्रशांत परिचारक यांनी माननीय चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सदर काम तातडीनं सुरू करण्याची विनंती केली। याबाबत नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्वरित या रस्त्याच्या कामासंदर्भात CP जोशी मुख्य सचिव बांधकाम विभाग मुंबई यांना बैठक घेण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने CP जोशी मुख्य सचिव बांधकाम विभाग मुंबई यांनी कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टर यांच्यासोबत बैठक घेऊन सदर रस्त्याचे काम 4 पदरी दुभाजकासह करण्यास लवकरात लवकर सुरुवात करण्याची सूचना दिल्या। तसेच येत्या 4 दिवसात या रस्त्याचं काम दुभाजकासह 4 पदरी करण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार परिचारक यांनी दिली। नरेंद्र मोदी हे चहा विकण्याचा व्यवसाय करत होते। सामान्य घरातून आलेले हे व्यक्तिमत्व आज देशाचे पंतप्रधान बनले। त्याचप्रमाणे आयुष्याची सुरुवात दगड फोडून करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार नक्कीच खासदार करतील, असा विश्वास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके यांनी व्यक्त केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे घोडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। घोडके म्हणाले की 1999 मध्ये मी तत्कालीन पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती व 1 लाखाहून अधिक मते मला मिळाली होती। त्यावेळी राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी केली होती, परंतु रिपाई व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने इथून सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना तिकीट मिळाले होते। यानंतर आपण भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते व ते सफल होत असताना काही जणांनी खोडा घातल्याचे अखेर अपक्ष उभारावे लागले। तरीही मतदारांनी विश्वास दाखवत लाखाहून अधिक मतं दिली। पंढरपूर तालुक्यात त्या निवडणुकीत 62,000 मत आपणास मिळाले होते। 2019 ची लोकसभा लढवण्याचा आपण निर्णय घेतला असून यासाठी सोलापूर पंढरपूर दोन्ही भागातील अनेकांनी आपण खासदारकीसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। या मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील आपणास उमेदवारीचा आग्रह धरत आहेत। सध्या तरी आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही, असे घोडके यावेळी यांनी स्पष्ट केलं। घोडके यांनी मागील 30 वर्षाच्या राजकारणात अनेक पदं भूषवली असून पंढरपूरचे नगराध्यक्ष होते, तसेच पालिकेत जवळजवळ 20 वर्ष नगरसेवक होते। अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलंय। आयुष्याची सुरुवात त्यांनी खडतर अवस्थेत केली होती। दगड फोडून ते उपजीविका करत होते। पंढरपूरला येऊन त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम सुरू केलं व यश मिळवलं। प्रास्ताविक माजी शिक्षण सभापती संजय अभ्यंकर यांनी केले। 2005च्या समन्वयाने पाणी वाटप करण्याची तातडीने अंमलबजावणी करावी। प्रत्येक कुटुंबाला 5000 घनमीटर पाणी मिळावे। आटपाडी तासगाव प्रमाणे सांगोला तालुक्यात फेरआखणीची कामं त्वरित सुरू करावीत। या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील टेंबू जलसिंचन विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। सांगोला तालुक्यातील वासूद, अकोला, सांगोला, कडलास, वाडेगाव, चिंखे, मंगेवाडी, वाटंबरे, चोपडी, आलेगाव, मेडसिंगी या गावातील सुमारे 300 शेतकरी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत। 2005च्या समन्वयाने पाणी वाटप कायद्यानुसार सांगोला तालुक्याची फेरआखणी होऊन बंदिस्त पाईपलाईनद्वारे तालुक्यातील सर्व गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी सांगली येथील टेंबू जलसिंचन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात सुरुवात झाली आहे। तासगाव, आटपाडी व सांगोला या दुष्काळी तालुक्याच्या समन्वयाने पाणी वाटप योजनेत समावेश करून पथदर्शक अंमलबजावणी करावी असा निर्णय संमत झाला आहे। आटपाडी, तासगाव व सांगोला तालुक्याच्या फेरआखणीच्या अंतिम प्रकल्प अहवालास मान्यता दिली आहे। तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील सांगोला तालुक्यात फेरआखणी कामास सुरुवात करावी। 2005च्या समन्वयी पाणी वाटप कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात बाबूराव गायकवाड, तानाजी काका पाटील, इंजिनियर रमेश जाधव, अरविंद केदार, सुनील पाटील, अशोक दिघे, विनायक मिसाळ यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत। चंद्रभागेच्या वाळवंटात महिला वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी टिकाऊ व दर्जेदार चेंजिंग रूम उपलब्ध करून द्यावेत या सातत्याने जोर धरलेल्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीनं सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर या मागणीला जिल्हा प्रशासनाकडून 100 मुवेबल व परमनंट चेंजिंग रूम देणार असल्याचं आश्वासित
करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक तथा राज्य सचिव निर्मला बाविकर यांनी दिली. पंढरपूर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त चंद्रभागा नदी पात्रामध्ये पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेत असताना यामध्ये महिला वारकरी मोठ्या प्रमाणात येत असल्याने या वारकऱ्यांसाठी कोणतीही कपडे बदलताना आडोशाची व्यवस्था संबंधित विभागाने न केल्याने महिला वारकऱ्यांना त्यामुळे लज्जास्पद वागणुकीस सामोरं जावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आंदोलनाद्वारे आणून दिलं होतं. 25 जानेवारी रोजी वित्तमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार पंढरपूर येथे शासकीय दौऱ्यास आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत तसेच सतत भ्रमणध्वनीवरून पाठपुरावा करून त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देत असल्याने महिला शिष्टमंडळास व जिल्हाधिकारी सोलापूर व पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांची भेट घ्यावी असे सांगितले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं मुख्य अधिकारी बापट व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी भेट घेऊन चंद्रभागेच्या वळवंटात महिला वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा अंती त्यांना मुवेबल व परमनंट चेंजिंग रूम ची पोर्टेबल डिझाईन दाखवली असता 100 परमनंट चेंजिंग रूम लवकरच बसविणार असल्याचं आश्वासन केलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. दुष्काळाने घाबरू नका, शिवसेना तुमच्या सदैव पाठीशी, आदित्य ठाकरे यांची ग्वाही. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन पासून कोर्टी बायपास पर्यंत दुभाजकासह 4 पदरी रस्त्याच्या कामाला येत्या 4 दिवसात सुरुवात. आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. चहावाला पंतप्रधान होतो तर दगडफोड्याही खासदार होईल, दगडूशेठ घोडके यांचा ठाम विश्वास. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे टेंभूच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू. आणि पंढरपूर चंद्रभागेच्या वळवंटात लवकरच 100 चेंजिंग रूमची होणार व्यवस्था. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक निर्मला बाविकर यांच्या प्रयत्नाला यश. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.